तिले पाणी नाही, पूर्ण आखलीच आहे. आणि कोस दीड कोस दूर गेलं का तिथे एक लहानसा डोह आहे. तर त्या डोहात नाही का आपल्या गावचे आणि आजूबाजूच्या 4-5 गावचे गाई म्हशी गुरं समधी जनावर तिथंच पाणी पाजायला न्यायला लागते. तेव्हा मी काय म्हणतो का ते पाणी किती दिवस पुरण बा? सरपंच बाई, माया प्रश्न तर मोठाच गमती खातो. कोणता आहे सांगा ना? माया नवऱ्याले पांढरे कपडे घालायचा भारी शौक. आता तुम्ही सांगा सरपंच बाई, एवढा पाण्याचा दुष्काळ आहे, माया नवऱ्याचे पांढरे कपडे कशी बरं मी रोज रोज धुईल? अशी गत आहे माया नवऱ्याची. म्हणतात ना, घरी नाही दाणा आणि पाटील बुवा म्हणा. अहो बाई, नाही आवडत नव्हतं त्याला, काऊन तो अशी करतात का? पांढरा शेव कोणचा आहे? पांढरा शेव नसते, आंबट असते, खारट असते, तिखट असते, पिण्याचे असते. सर्वजण चुपचाप बसा. आता एकट्या गावकरी मंडळी कसे काय जमले, कशा चर्चा चालू होती माहितीये? जलसंपदा विभागाचे कर्मचारी आहे. जो जलसप्ताह चालू आहे ना आता, त्या संदर्भात आपल्याला माहिती देण्याकरिता इथे आलेले आहे गावातनी. ते माहिती देतील पुढची. मित्रांनो, जलसंपदा विभागाच्या वतीने 16 मार्च ते 22 मार्च जलजागृती सप्ताहाचे आयोजन केलेले आहे. त्यानिमित्त आमच्या विभागाच्या वतीने विभागीय स्तरावर आणि उपविभागीय स्तरावर, शाखा स्तरावर सर्व गावांना भेटी देऊन तेथील शेतकरी आणि तिथले सर्व नागरिक यांना जलजागृती करून यांना पाण्याचे महत्त्व पटवून देणे आणि पाण्याचा काटकसरीने उपयोग करणे याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या जलसंपदाचे कर्मचारी सर्वांना भेटी देत आहेत. आणि सर्व शाळांमध्ये आणि गावामध्ये काही ग्रामपंचायतीमध्ये आमच्या उपविभागाने निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि काही पोस्टर स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. त्याकरता आम्ही तुम्हाला भेटायला आणि जनजागृती करण्यासाठी आलेलो आहोत. साहेब, सर्वप्रथम या गावचे सरपंच म्हणून तुम्ही हा जलसंपदा विभागातर्फे जो जनजागृती सप्ताह आयोजित केला त्याबद्दल मी तुमचे आणि तुमच्या साहेबांचे आभार मानते आणि तुमचे स्वागत करते. धन्यवाद सरपंच मॅडम. आपण जागरूक लोकप्रतिनिधी आहात या गावाचे, त्यामुळे आपण सुद्धा आमच्या जलजागृती सप्ताहामध्ये सहभागी व्हाल अशी मी आपली अपेक्षा व्यक्त करतो. तसेच मित्रांनो, या पृथ्वीवर फक्त एकूण जे पाणी आहे त्यापैकी 3% पाणी हे पिण्यायोग्य आणि सिंचनायोग्य आहे. या पाण्याचा आपण काटकसरीने उपयोग केला पाहिजे. साहेब अगदी बरोबर. मी नाही का एवढी बचत करतो, 4-4 दिवस आंघोळ धुत नाही. मित्रांनो, या आमच्या भाऊला जास्तच पाण्याचं महत्व कळलेलं दिसतं. हे भाऊ आंघोळच धुत नाही. ते भाऊ आंघोळच करत नाही. तरी बोला भाऊ, बोला तुमचं काय म्हणणं, बोला. देशमुख साहेब, या गावात आणि समजा आसपासच्या गावात पाण्याचा दुष्काळ झालेला आहे, पडलेला आहे. याले जबाबदार सरपंच बाई नाही तर कोण आहे? मास्तर म्हणते याले जबाबदार सरपंच बाई नाही, मग याले जबाबदार आहे तरी कोण? बरोबर आहे, मास्तर जे म्हणताय ते बरोबर आहे. एकट्या सरपंच बाई या दुष्काळाला जबाबदार नाही, किंवा तुम्ही किंवा मी नाही. या दुष्काळाला सर्व आपली ही जनता आहे ही जबाबदार आहे. कारण की यापूर्वी आपण सिंचनाकरिता, घरातील कामाकरिता, उद्योगाकरिता आणि इतर सर्व बाबीकरिता आपण या पृथ्वीवर जे काही पाणी आहे याचा अमाप वापर केलेला आहे. पाण्याचा हिशोबच आपण ठेवलेला नाही आणि भूगर्भामध्ये पाणी साठवल, पाणी मुरल अशी व्यवस्था आपण केलेली नाही किंवा याचा विचारच केला नाही. म्हणून आपण सर्व जनता या दुष्काळाला जबाबदार आहोत, कोणी एकटा व्यक्ती नाही. त्यावर एक उपाय म्हणून आपण आता जे
पावसाचं पाणी पडतं वॉटर हार्वेस्टिंग त्याचं आपण जतन करायला पाहिजे. आणि आपल्याला आमच्या जलसंपदा विभागाच्या वतीनं जे कॅनलने शेतीला पाणी पुरवले जाते त्या पाण्याचा योग्य रीतीने वापर करायला पाहिजे. शेतकरी बांधवांनो, जेवढी पिकाला गरज आहे तेवढंच आपल्या शेतामध्ये पाणी भरा. जास्त पाणी भरून काही उपयोग नाही, त्यामुळे आपली पिके खराब होतील. तसेच आपलं पाणी घेण्यानंतर आपण पाणी घेतल्यानंतर जे आपले पाटसरी आहेत त्याचे जे गेट आहेत ते आपण स्वतःहून बंद करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या पुढच्या लाभार्थीला आपल्यापेक्षा पुढच्या शेतकऱ्याला पाणी योग्य प्रमाणात मिळालं पाहिजे. असं आपण सर्वांनी समजदारीनं वागलं पाहिजे, तेव्हाच आपल्या सर्व बांधवांना पाणी मिळेल. आणि जास्तीत जास्त आपण ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचनाचा आपण वापर केला पाहिजे, तेव्हाच आपल्याला हे पाणी आपल्या पुरवता येईल. त्यानंतर आपला मुख्य स्रोत जो आहे हा पावसाच्या पाण्यापासून आपल्याला पाणी मिळतं. सिंचनाकरता, पिण्याकरता जे पाणी मिळतं ते मुख्य म्हणजे पावसापासून आपल्याला मिळतं. तर पावसाचं पाण्याचा थेंबन थेंब आपण या धर्तीवर साठवला पाहिजे किंवा जमिनीमध्ये मुरला पाहिजे, तेव्हाच आपली जलाशय पातळी वाढून आपल्याला पाणी मिळू शकेल. त्याकरता उताराच्या आडवी आपण आपल्या शेतामध्ये पेरणी करावी. त्यानंतर उताराच्या खालच्या बाजूला ज्या ठिकाणी सर्व शेतातलं पाणी जमा होते त्या ठिकाणी शेततळ्याचे काम करावे, शेततळे घ्यावे. म्हणजे आपल्याला जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये जर एखाद्या वेळेस वरच्या पावसाचा ताण पडला, पिकांना पाऊस आला नाही, तर त्यावेळेस एखादं संरक्षण पाणी आपण त्या शेततळ्यामधून पिकांना देऊ शकतो आणि आपली पिके वाढवू शकतो, हे आपण लक्षात घ्यावे. त्यानंतर नाला बांधणे, भूमिगत बांध बांधणे इत्यादी आणि गाव तलाव घेणे असे आपण काम करून जलसिंचन करू शकतो. आणि याकरता शासनाच्या मदतीने, शासन अनुदानातून किंवा लोकसहभागातून आपण ही सर्व कामं करू शकतो. किती तंबाखू खाता तुम्ही? आताच्या आता पाहिलं ना, 2दा खाल्ल्यानं नुसते तंबाखू खात राहतात, हे डोलत राहते. महत्वाचे जे काही सूचना आहे ते तुम्ही ऐकून नाही घे. मग म्हणते दुष्काळ पडला. हो बाई, ते कसं आहे, पाणी शेतीला पाहिजे असतं, खराब झाले पिकं आणि माझी शेती खराब झाली. नाना भाऊ, काय करता तुम्ही? नाना भाऊ, तुमच्यामुळे पाणी कमी झालं. हे 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 बनवासाठी पुष्कळ लागून राहिलं आपल्या देशाला पाणी. हा, असं का? ते दिसूनच राहिलं तुम्ही कोरी घेतली म्हणून. देशमुख सर, मी काल वर्तमानपत्रात तुमच्या जलसंपदा विभागाची पाणी वापर संस्थेबद्दल वाचन केलं. त्याबद्दल आमच्या गावकऱ्यांना काही माहिती द्यावं. जरूर आयडे सर, मी आमच्या विभागाच्या वतीने तुम्हाला खरोखर आपल्या पाणी वापर संस्थेविषयी माहिती देण्याकरता सुद्धा आलेलो आहोत. मित्रांनो, आपल्या धरणाच्या लाभ क्षेत्रातील जितके काही कास्तकार आहेत किंवा शेतकरी आहेत, यांनी आपल्या सिंचन व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्यासाठी किंवा सहभाग घेण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे पाणी वापर संस्था. या पाणी वापर संस्था महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्याकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत आपल्याला स्थापन करता येते. आमच्या विभागीय कार्यालयात या संस्थेची आपण नोंदणी करू शकता व संस्था कार्यान्वित करू शकता. त्यानंतर साहेब, या आधी निवांत आम्हाला सांगते. आता थांब ना, सांगते ना. तुम्हाला सर्व त्याच्यात सामील होता येईल, परंतु तुम्ही ते थोडं बिगर पाण्याचं काहीतरी घेत नका जाऊ, पाणी टाकूनच घेत जा. एवढंही पाणी पृथ्वीवर कमी नाही की तुम्हाला गिलास टाकायला कमी पडेल.